are youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. Some of them become media. Some of them become social media. Some of them become RTI activists. कॉकरोच जनता पार्टी भारतामध्ये एक नवीन पॉलिटिकल मुवमेंट सुरू झाली आहे आणि त्याचं नाव ऐकून लोक शॉक झालेत. कॉकरोच जनता पार्टी. हो, तुम्ही बरोबर ऐकताय, कॉकरोच जनता पार्टी. एक मीम म्हणून सुरू झालेली गोष्ट आज लाखो फ्रस्ट्रेटेड यूथचा आवाज बनतीये. पण प्रश्न असा आहे की ही फक्त इंटरनेटवरील मजा राहिली की मीम राहिली की खरंच भारताचं जनरेशन किंवा जेन झी रिवॉल्ट सुरू होतंय. आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की कॅन कॉकरोच जनता पार्टी डू द इम्पॉसिबल थिंग्स. 15 मे रोजी सुप्रीम कोर्टमधल्या एका हिअरिंग दरम्यान एक स्टेटमेंट दिलं गेलं ज्यामध्ये काही तरुणांना कॉकरोचेस सारखं समजलं गेलं. There are youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. Some of them become media. Some of them become social media. Some of them become RTI activists. आणि इथून सुरू झाला संपूर्ण वाद. सोशल मीडियावर लोक भडकले. आजचा युवक आधीच फ्रस्ट्रेटेड डिग्री आहे पण जॉब नाही, एक्झाम आहे पण पेपर लीक होतोय, मेहनत आहे पण सिस्टम्सवर भरोसा नाही राहिला आणि त्यातच काही यूथला इनडायरेक्टली कॉकरोचेस म्हटलं गेलं. तेव्हा अनेकांना वाटलं की इनफ इज इनफ. पण इथून पुढे कसं जावं ते कोणीच एक्सपेक्ट केलं नाही. अमेरिकेत एक बसलेला एक भारतीय युवक त्याने त्याचं नाव आय थिंक अभिजित दिपके. त्याचा पॉलिटिकल सोशल मीडिया बॅकग्राऊंड होता. त्याने एक सार्कॅस्टिक ट्विट केले. त्यात तो म्हणला की व्हॉट इफ कॉकरोचेस कम्स टुगेदर. बस एक ट्विटने इंटरनेट पेटलं. लोकांनी मीम बनवायला सुरुवात केली, रिप्लायज येऊ लागले. त्याने इंस्टाग्रामवर पेज तयार केलं आणि काही तासातच कॉकरोच जनता पार्टी जन्माला आली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हा जोक आहे, पण अचानक फॉलोअर्स मिलियन्समध्ये पोहोचायला लागले. लाईक मी आत्ता जो व्हिडिओ बनवतोय तेव्हा 17 मिलियन फॉलोअर्स त्याचे झालेले आहेत. लोक DP बदलू लागले, AI पोस्टर्स बदलू लागले, पार्टी जॉईन केल्याचे, व्हेकल्सवर स्टिकर्स लावू लागले. एका मीमने डिजिटल मुवमेंटचं रूप घेतलं. इथूनच सगळ्यात मोठा प्रश्न तयार झाला की लोक एका जोकसोबत एवढे इमोशनल कनेक्ट का झाले. कारण ही फक्त पार्टी नव्हती, फ्रस्ट्रेशन होतं. नहीं बनना मुझे स्लमडॉग मिलियनेयर, ये स्लमडॉग ये मिशन पे सिस्टम के कीड़े छोड़े इनसे अपने कफन पे, बचपन से छुरा रखा इन्होंने अपने गर्दन पे, अब तक नहीं ये लिखते गलत. आजचा इंडियन यूथ अँग्री आहे, लाईक राग येतोय त्याला. पण तो त्याचा फक्त पक्षावर राग नाही, तो संपूर्ण पॉलिटिकल सिस्टमवर त्याचा राग आहे. कारण प्रत्येक इलेक्शनमध्ये जे लोक प्रॉमिस करतात, जे पॉलिटिकल पार्टीज प्रॉमिस करताय ते आणि रियालिटीबद्दल खूप लांबचं अंतर आहे. पेपर लीक होत आहे, अजूनही करप्शन चालू आहे, अजूनही एम्प्लॉयमेंट अजूनही जशीच तशी आहे आणि वरून सोशल मीडियावर डिस्ट्रॅक्शन चालू आहे. आजचा युग म्हणतोय की आमच्या फ्युचरबद्दल कोण बोलणार आणि कॉकरोच जनता पार्टीने हाच मुद्दा पकडला. Every joke is a tiny revolution and the revolution must never stop. ही पार्टी ट्रेडिशनल पॉलिटिक्स सारखी नाही. याच्याकडे मोठे रॅलीज नाहीत, मोठे नेते नाही. याचं मुख्य वेपन आहे इंटरनेट, मीम्स, सटायर किंवा डिजिटल कॅम्पेन्स. आणि हे जेनझीला कनेक्ट करतं. कारण जेनझी स्पीचेस, लॉंग स्पीचेस बघत नाही. जेनझी बघतो रील. तो 2 तासाचं भाषण ऐकत नाही, तो फक्त 30 सेकंदाचा मीम याच्यावर इम्पॅक्ट करतो. आणि म्हणूनच कॉकरोच जनता पार्टीची ग्रोथ डेंजरस वाटायला लागली. काही दिवसातच त्याचे सोशल मीडिया फॉलोअर्स खूप वाढले. अनेक इस्टॅब्लिश पॉलिटिकल पार्टीपेक्षा जास्त वाढले. इंटरनॅशनल मीडिया पण कव्हर करू लागली आणि BBC पासून ते अल जझीरापर्यंत चर्चा सुरू झाली. आणि मग अचानक काही अकाउंट सस्पेंड झाले. लाईक ट्विटर अकाउंट सध्या त्यांचं सस्पेंड झालेलं आहे. हेलो एवरीबॉडी, जिसका डर था वही हुआ. पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा. जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है. अब सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी. तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज़ उठाए और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था. लोकांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली की सिस्टम घाबरले का. कारण इंटरनेटवर नॅरेटिव्ह कंट्रोल करणं आज खूप महत्त्वाचं झालंय. जो नॅरेटिव्ह कंट्रोल करतो तोच पब्लिक ओपिनियन कंट्रोल करतो. पण कॉकरोच जनता पार्टीचा मुद्दा वेगळा होता. ही पार्टी स्वतःला वॉइस ऑफ इग्नोर यूथ म्हणून दाखवत होती. लोगों के भर भर के डीएम्स आ रहे हैं, मैसेजेस आ रहे हैं ये पूछने के लिए, ये जानने के लिए कि कॉकरोच जनता पार्टी का आगे क्या फ्यूचर कोर्स ऑफ एक्शन होगा, उनकी क्या डिमांड है. तो हमारी पहली फॉर्मल डिमांड है रेजिग्नेशन ऑफ एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान. पिटीशन हमने स्टार्ट किया है, इसको जाकर शेयर करो, इसको साइन करो, जितने ज्यादा लोगों तक शेयर कर सकते हो
हो उतने ज्यादा लोगों तक पहुंचाओ। इसका लिंक मैं अपने कमेंट सेक्शन में पिन कर रहा हूं, अपनी स्टोरी में डाल रहा हूं, अपने ब्रॉडकास्ट चैनल में भी डाल रहा हूं, कहीं से भी ले सकते हो। इतने ज्यादा कॉकरोचेस इस पिटीशन से जुड़ेंगे, इस डिमांड से जुड़ेंगे, उतना ज्यादा सरकार पर प्रेशर बनेगा। हमारे देश के स्टूडेंट्स के साथ, हमारे देश के फ्यूचर के साथ जो खिलवाड़ किया जा रहा है वो बंद होना चाहिए। लगातार हो रहे पेपर लीक से ऑलमोस्ट हर गवर्नमेंट एग्जाम के रिजल्ट्स डिले किए जाते हैं, स्टूडेंट्स का फ्यूचर अनसर्टेन रहता है। इन सबसे अब लोग थक गए हैं। स्कूलों में प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर नहीं है, प्रॉपर फैसिलिटीज नहीं है, प्रॉपर टीचर्स नहीं है, इन सब से अब हम थक चुके हैं। पण इथे इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की किमान कोणीतरी यूथ इश्यू बद्दल ओपनली बोलतंय. कारण आज भारतात यूथ पॉलिटिकली ऑर्फन झालेला फील करतो. त्याच्याकडे क्लिअर लीडर नाहीत. कोणी रिलिजनबद्दल बोलतंय तर कोणी कास्टबद्दल बोलतंय. पण जॉबबद्दल कोणीही बोलत नाही आहे. मेंटल प्रेशरबद्दल कोणीही बोलत नाही आहे. फेल्ड एज्युकेशन सिस्टमबद्दल कोणीही बोलत नाही आहे. आणि म्हणून ही मुवमेंट व्हायरल झाली. पण आता हा मोठा प्रश्न आहे की फक्त ही टेम्पररी व्हायरल ट्रेंड आहे की खरंच रिवॉल्टची सुरुवात. इतिहास बघितला तर यूथ सिस्टमवर विश्वास गमावतो तेव्हा मोठी पॉलिटिकल शिफ्ट होतात. श्रीलंकामध्ये तुम्ही बघितलं, बांगलादेशमध्ये तुम्ही बघितलं, नेपाळमध्ये तुम्ही बघितलं. लोक स्पेसिफिक पार्टीबद्दल विरोध नाही, संपूर्ण सिस्टमबद्दल विरोध आहे आणि संपूर्ण सिस्टमबद्दल फ्रस्ट्रेट झालेले होते. भारतातही हळूहळू तसेच एन्व्हायरमेंट तयार होत आहे. कारण सोशल मीडियामुळे लोकांना कम्पेअर करता येत आहे. त्यांना दिसतंय की प्रॉमिसेस काही वेगळेच आहेत आणि रिॲलिटी काही वेगळीच आहे. त्याच्यात खूप मोठा गॅप आहे. इस देश को संभाल लेना, वरना 75 साल बाद कोई गंवार इसको धर्म के नाम पर बांट देगा। हमने रोड बनाने में स्पेस टेक्नोलॉजी का उपयोग किया। स्पेस टेक्नोलॉजी से फोटोग्राफी होती है, मॉनिटरिंग। बहुत बेटे चुप चाप, क्या घंटे का इंसाफ, देश कैसे होगा साफ, इनकी नियत में है दाग, सिर्फ करते रहेंगे बात, अलग शक्ल वही जात, वोट मिलने पर ये म्हणून सार्कॅझम आणि रेजिस्टन्स बनतोय. मीम आता प्रोटेस्ट बनतोय. कमेंट सेक्शन आता डिजिटली रॅलीज बनते. इमॅजिन करा जर युवक रोज पॉलिटिशियनच्या कमेंट सेक्शनमध्ये अकाउंटेबिलिटी मागायला लागला तर काय होईल. जर प्रत्येक चुकीचा डिसिजन व्हायरल व्हायला लागला तर काय होईल. जर प्रोपॅगेंडापेक्षा फॅक्ट जास्त स्प्रेड व्हायला लागला तर काय होईल. हेच कॉक्रोच जनता पार्टीचं खरं पॉवर आहे. ही पार्टी कदाचित इलेक्शन लढणार नाही, इलेक्शन जिंकणार नाही, कदाचित उद्या अकाउंट डिलीट होतील, कदाचित मुवमेंट फेड होतील. त्यांनी एक गोष्ट प्रूव्ह केली, भारतात यूथ पूर्णपणे झोपलेला नाहीये. तो फ्रस्ट्रेटेड आहे, तो ऑब्झर्व करतोय, तो बघतोय आणि आता तो क्वेश्चन पण विचारतोय, प्रश्न पण विचारतोय. आणि कोणत्याही सरकारला सगळ्यात जास्त भीती कोणाची असते? प्रश्न विचारणाऱ्या युवकांची. कारण सायलेंट पब्लिक कंट्रोल करणं सोपं असतं, अवेकन यूथ नाही. पण इथे डेंजर आहे. जर फ्रस्ट्रेशनला डायरेक्शन नाही मिळाली तर केओस तयार होऊ शकतो. म्हणून हा मुवमेंट फक्त मीम्सवर थांबता कामा नाही. रिअल अवेअरनेस लागेल, रिअल डिस्कशन लागतील, रिअल अकाउंटेबिलिटी लागेल. नाहीतर हा फक्त एक इंटरनेट ट्रेंड बनून जाईल. पण जर हा मुवमेंट खरंच यूथला जाग करू शकतो, जर हा मुवमेंट लोकांना प्रश्न विचारायला भाग पाडू शकतो, तर कदाचित कॉक्रोच जनता पार्टी इम्पॉसिबल करू शकते. इलेक्शन नाही पण माइंडसेट चेंज करू शकते. आणि कोणत्याही रिव्होल्युशनची सुरुवात तिथूनच होते, माइंडसेट चेंज करण्यापासून. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता.